नमस्कार. आषाढी पायवारीसाठी निघालेल्या सर्व माऊली भक्तांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा सोहळा साखरवाडी परिसरातून जातोय. साखरवाडी हे एक असं गाव आहे की ज्या ठिकाणी सांस्कृतिक अशा प्रकारची फार मोठी परंपरा आहे आणि या सांस्कृतिक परंपरेला साजेसं काम सर्व संघटना करत असतात. यावर्षीचं एक चांगलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की मुस्लिम जमात जी साखरवाडीची आहे त्यांच्या मनामध्ये एक चांगला विचार आला की ह्या वारीसाठी जे पायी वारीसाठी निघालेले माऊली भक्त आहेत, विठ्ठल भक्त आहेत, त्यांच्यासाठी चहा पाण्याची आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करावी. आणि हा विचार त्यांनी बोलून दाखवल्यानंतर लगेचच 2 दिवसामध्ये याचं उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन या निमित्तानं झालेलं आहे. फक्त वारीसाठीच नव्हे तर हा साखरवाडीचा मुस्लिम समाज साखरवाडी परिसरामध्ये होणं असणारे सर्व धार्मिक कार्यक्रम असतील, सर्व सामाजिक कार्यक्रम असतील, या सर्व कार्यक्रमांमध्ये अत्यंत हिरिरीनं सहभागी होत असतात. आणि एक भाईचाराचं एक उत्तम उदाहरण या निमित्तानं सर्वत्र घडून येतं. सर्वधर्म समभावाची शिकवण या निमित्तानं हा मुस्लिम समाज सर्वांना देत असतो. त्यामुळं यांचं कार्य हे निश्चित वाखाणण्याजोगं आहे. उत्तरोत्तर त्याच्यामध्ये अधिक चांगल्या प्रकारची भर पडावी अशा प्रकारच्या सदिच्छा या निमित्तानं देतो. आणि पुन्हा एकदा या आषाढी वारीसाठी निघालेला हा जो सांस्कृतिक महामेळावा आषाढी वारीच्या निमित्तानं जो पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय, या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व माऊली भक्तांचं, सर्व विठ्ठल भक्तांचं या ठिकाणी मनपूर्वक या मुस्लिम जमातीच्या वतीनं, साखरवाडी मुस्लिम जमातच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आज या ठिकाणी या सर्व वारकऱ्यांसाठी त्यांनी जो 2,500-3,000 हजार लोकांची चहा पाण्याची आणि त्याबरोबर बिस्किट्स आणि पाण्याची व्यवस्था केलेली होती. हे एक चांगलं कार्य त्यांच्या या निमित्तानं त्यांनी केलेलं आहे. उत्तरोत्तर त्यामध्ये अधिक भर व्हावी अशा प्रकारची विनंती या निमित्तानं त्या बांधवांना मी करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा वारीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.